अंडा राईस बनवूया आपण आज. बघा, सर्व साहित्य बघून घ्या काय काय लागणार आहे आपल्याला. हे सगळं साहित्य बघितल्यावर आता आपण कोबी बघा कसा कापूया. कट 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 कट. तेल तापून आपण मिरच्या टाकलेल्या आहेत. आता ह्याच्यात अंडी फोडायची 3. आता याला मस्तपैकी मिक्स करायचं, म्हणजे हे सगळं तुकडं पाडायचं. येते कढी तापली नव्हती वाटते. तापले झालं. मस्तपैकी मिक्स करून टाकायचं, याला तुकडं पाडायचं याचे. हे जसंच फ्राय झाल्यावर त्याच्यात आपण बॉईल केलेली मॅगी टाकायची. त्याला मस्तपैकी मिक्स करायचा. अंडा मॅगी पण अशी बनवू शकता यार टेक्निकली, म्हणजे स्टेप बाय स्टेप. पण आपण अंडा राईस बनवाले म्हणून चालते. आता मस्तपैकी मिक्स करायला. फ्राय झालेला आहे चांगलं, फ्राय झालेलं आहे. आता वरनं कांद्याचे पात टाकूया आपण अशा तऱ्हेने. हळद, आता तिखट पण टाकूया जरा. जरा 2-3 काजू टाकायचे म्हणजे मस्त दिसत. तर याला मस्तपैकी मिक्स करायचं. आता वरनं कोबी टाकायचा आणि थोडीशी कांद्याची पात. अशा तऱ्हेने आपण आता चवीनुसार मीठ टाकायचं. असे मीठ टाकून झाल्यावर आपण त्याला मस्तपैकी मिक्स करायचं. सर्व बाजून लागलं पाहिजे. अशा तऱ्हेने आपण अंडा मॅगी पण बनवू शकते. रेसिपी बघा ही तयार आहे. असे अंडा मॅगी पण आपण अंडा राईस बनवायचं आहे म्हणून थोडा आपण प्रक्रिया चालू ठेवू. राहिलेला मॅगीचा मसाला पण टाकायचा. याला मस्तपैकी मिक्स करायचं. आता हे सगळं ओके झालेलं आहे. आता आपण राईस टाकायचं याच्यामध्ये. त्याला मस्तपैकी मिक्स करायचं. भावानो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. कढई जरा बारकी झालेली दिसते आपल्याला. भात भरपूर आहे पण आपण ॲडजस्टमेंट करू व्यवस्थित. याला मिक्स करू, एक जीव करून टाकायचं. कलर आला पाहिजे भाताला आणि चव पण आली पाहिजे. मिक्स केलेलं आहे मस्तपैकी. वरनं कोबी आणि कांद्याची पात टाकायची. आता याच्यावर आपण टोमॅटो सॉस टाकायचा. हा एवढा वास आहे आपल्याला. आणि परत डार्क सोया सॉस टाकायचा. म्हणजे कसं हे 2 सॉस असलं की कामच झालं आपलं चायनीज भाताचं. आणि टाकायला आता बरोबर आहे. याला मस्तपैकी मिक्स करू शकते आपण. याच्याबरोबर आपण चिंग चायनीजचा मसाला पण येते बघा 10 रुपयाला, तो पण टाकायचा. तर फोडतो मग दाखवतो तुम्हाला. मिक्स करूया कारण कसा तो मसाला पावडर सारखा असते ना. उगाच सॉस बरोबर चिकटायचा. हा आता बरोबर आहे भाई. तर टाकला आता बरोबर. एवढं आपल्याला पाहिजे तेवढं टाकायचं आपल्या चवीनुसार. त्याला मस्तपैकी मिक्स करायचं. बघा भाताला कलर पण आलाय, वास पण मस्त सुटलाय. अंडे बिंडे हे मस्त आहे.
वेस्ट करायचं नाही, तुम्ही दिसत ते उचलायचं. मस्तपैकी मिक्स केलेलं आहे. आता हे खायला घेऊया. कांदा आणि कांद्याची पात टाकून ताटात घेतलेला आहे. आता आपण रेसिपी तयार झालेली आहे मित्रांनो. तुम्ही पण बनवा आणि खावा झटपट, आणि सांगा कमेंटमध्ये कसं झालं. तर बघा, खाल्लं. बाय बाय.